Hello, good afternoon, students. In today's lecture, we discuss the evidences of organic evolution. Means ज्या आतापर्यंत आपण थेरीज बघितल्या ऑर्गॅनिक इव्होल्युशनच्या, त्या ऑर्गॅनिक इव्होल्युशनच्या ज्या थेरी आहेत त्याच्यासाठी कोणते पुरावे आहेत ज्याच्यामुळे आपल्याला स्पीसीज मध्ये इव्होल्युशन कसं झालेलं आहे हे कळेल. सो organic evolution is concerned with the evolution of population of living organisms. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये किंवा त्याच्या पॉप्युलेशन मध्ये इव्होल्युशन कसा होत आहे याची स्टडी म्हणजे ऑर्गॅनिक इव्होल्युशन. Organic evolution is a continuous and irreversible process of change in heritable characters. आपण स्टार्टिंगच्या लेक्चर मध्येच बघितलं होतं ऑर्गॅनिक इव्होल्युशन, इनऑर्गॅनिक इव्होल्युशन आणि ऑर्गॅनिक इव्होल्युशन मध्ये ऑर्गॅनिक इव्होल्युशन हा असा चेंज आहे किंवा असं कंटिन्युअस चेंज आहे जो की इरिव्हर्सिबल नेचरचा आहे. जो आता ही जी आपली लाईफ आहे तर पूर्वीच्या शेकडो करोडो वर्षापासून जो इव्होल्युशन होत होत आताची जी आपली स्टेबल सध्याची लाईफ आहे, आता जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये हेरिटेबल चेंज दिसलेला आहे तो म्हणजेच काय ऑर्गॅनिक इव्होल्युशन. इट ऑकर्स बाय द इंटरब्रीडिंग ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिक इव्होल्युशन किंवा चेंज इन हेरिटेबल कॅरेक्टर्स कसं घडून येतं तर इट ऑकर्स बाय द इंटरब्रीडिंग ऑफ ऑर्गॅनिझम्स and is seen in the changes shown by the successive generation. जनरेशन ज्या सक्सेसिव्ह आहेत, समजा एखाद्या जिओग्राफिकल डिझास्टर मुळे एखादी होल पॉप्युलेशन जर नष्ट पावली तर त्याचे पुढे जनरेशन पास होत नाही. जर समूळपणे जसे की डायनासोर्स एका पिरियड मध्ये खूप होते आणि नंतर कालांतराने ते त्यांचे पूर्ण ज्या काही जनरेशन किंवा ज्या काही प्रजाती आहेत त्या पूर्णपणे लोप पावलेल्या आहेत. पण ज्या त्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये किंवा त्या डिझास्टर मध्ये फिट राहिलेले आहेत त्याच पुढे सर्व्हाइव्ह झालेले आहेत, त्यांचे सक्सेसिव्ह जनरेशन झालेली आहे. सो in the sense the first bacteria like organism fed on a ready made soup means what. ज्या अर्थी आपण म्हणतो की अर्थ वर सगळीकडे पाणीच होतं त्यामध्ये पहिला जी प्री सेल आपण बघितली जी फॉर्म झाली होती ज्याला पुढे आपण बॅक्टेरिया म्हणतो त्याला ऑलरेडी रेडीमेड नरिशमेंटचं मटेरियल त्या वॉटर मध्ये होतं ज्याच्यामुळे तो पुढे ग्रो होऊ शकला आणि त्याने त्याची नंबर वाढवली. सो later it was necessary to photosynthesize the food and a form of algae was evolved. Then त्याच्यानंतर algae evolve झालेले आहेत. म्हणजे बॅक्टेरिया मध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट होऊन नंतर पुढे algae तिथे तयार झाले. So these primitive algae produce food for themselves and others by the photosynthesis. They also produce oxygen which accumulated in the air for the first time in the earth history. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन जो प्रोड्यूस करण्यात आला त्या प्रिमिटिव्ह अल्गी मधून जो एअर मध्ये आला, एअर मध्ये असे मग accumulation झालं आणि एक एन्व्हायरमेंट तयार झालेलं आहे. So this is the first time in the earth history. So evidences for the existing of primitive algae related to existing blue-green bacteria has been found as a microfossils in South African rocks over 3000 million years ago. Means साऊथ आफ्रिकाच्या रॉक वर आपल्याला
मायक्रो फॉसिल्स भेटलेले आहेत, अवशेष भेटलेले आहेत. कोणाचे? तर प्रिमिटिव्ह अल्गीचे, ज्याच्यापासून ब्ल्यू ग्रीन म्हणजे ब्ल्यू ग्रीन बॅक्टेरिया म्हणजेच काय आहे, पुढे त्या अल्गी फॉर्म झालेल्या आहेत. आपण इव्हिडन्सेस वरून हे सांगतोय की इव्हिडन्स इथं काय आहे, तर साऊथ आफ्रिकेच्या रॉक वर आपल्याला जे मायक्रो फॉसिल्स भेटले, कुणाचे? ब्लू ग्रीन बॅक्टेरियाचे, त्याच्यावरून आपण सांगतोय की प्रिमिटिव्ह अल्गी फॉर्म झालेली असेल. सो इव्हिडन्स इथं काय आहेत? फॉसिल्स आहेत. सो फॉसिल्स आर either the actual remains or traces of animals that live in ancient geological times. तुम्ही जर नेटवर बघितलं तर तुम्हाला डिफरंट फॉसिल्स दिसतील, डिफरंट ऑर्गॅनिझम्स. आता आपण असं म्हणतोय की काही ह्या वर्षापूर्वी हा ॲनिमल होता किंवा हे प्लांट होतं, तर कशामुळे म्हणतोय? कारण की त्यांचं फॉसिल्स आपल्याला भेटलेले आहेत. The organisms may be embedded in sand. काय झालं असेल, समजा खूप मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल किंवा मग काहीतरी महापूर आलेला असेल, त्याच्यामुळे काय झालं, ऑर्गॅनिझम सँड मध्ये एम्बेडेड झाले किंवा रेझिन मध्ये एम्बेडेड झाले किंवा ग्लेशियर खूप मोठे असे हिमउच्छेद झालेला असेल, तर तिथे जे ऑर्गॅनिझम्स राहत होते ते आईस मध्ये एम्बेडेड झाले. और द इम्प्रेशन ऑफ कास्ट इज मेड of the body parts of that organism or the tissue being replaced or petrified by silica or calcium carbonate minerals. The petrification means जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते जसेच्या तसे इम्प्रिंट होणे. ठीक आहे, डिटेल मध्ये आपण फॉसिल्स साठी स्पेशल एक लेक्चर घेणारच आहे, पण इव्हिडन्सेस आपण आज बघणार आहोत. सो most fossils are found in sedimentary rock, the sandstones and the limestones, which form as a settling and compacting or waterborne sediments of sand, sleet, mud and animals. ऑर्गॅनिझम मड वर किंवा त्या सॅन्ड वर जशाच्या तसा राहिला आणि नंतर आपल्याला काही पर्टिक्युलर ठिकाणी जर आपण डिगिंग केली तर आपल्याला असे फॉसिल्स दिसून येतात. सो आयडेंटिकल फॉसिल्स आर फाउंड इन रॉक बेड्स और स्ट्रॅटा फॉर्मेशन लेड डाउन ॲट द सेम जिओलॉजिकल टाइम नुसार आपण जर बघितलं, आता अप्पर लेयर जमिनीची जी आपण लेयर आहे त्याच्या खाली जसं आपण डिगिंग करत गेलो तशा स्ट्रॅटा मध्ये आपल्याला फॉसिल्स दिसतात. तर अप्पर स्ट्रॅटा मध्ये दिसतात म्हणजे ते नजदीकच्या जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये असेल. आणखीन खाली डिगिंग केली की त्यांचे अँसेस्टर वगैरे दिसून येते. सो दिस इंडेक्स फॉसिल्स इंडिकेट द जिओलॉजिकल एज ऑफ द रॉक फॉर्मेशन. रॉक फॉर्मेशनचा एज सुद्धा त्याच्यावरून आपल्याला कळेल. Rocks and fossils can also be dated by the radioactive measurements. तर तुम्हाला माहिती कार्बन डेटिंग, रेडिओ डेटिंग या ज्या काही मेथड्स आहेत त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या एज कळून येतं. सो these are the examples of fossils. वरची जी डायग्राम आहे ती डायग्राम आहे शेल फिशची, शेलफिशच्या फॉसिल्सची, जे की म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. म्हणजे जो डेव्होनियन पिरियड होता फिशचा, शेलफिशचा, त्यावेळेस जशीच्या तशी ही शेलफिश इम्प्रिंट झाली आणि फॉसिल्स त्याचा प्रोड्यूस झालेला आहे. खालच्या फिगर मध्ये तुम्हाला ट्रायलोबाइट्सचे फॉसिल्स दिसेल, इकॉनॉइड्सचे दिसेल, ग्रॅप्टोटाइटचे दिसेल, कोरल्स दिसतील. आता कोरल रीफ तुम्हाला माहिती आहे, मोस्ट ऑफ ऑल जे पश्चिम बंगाल साइडचे आहे, दे आर सुंदरबन म्हणून जो एरिया आहे तो, तिथे कोरल रीफ्स जास्त दिसून येतात.
आणि होल आपल्या वर्ल्ड मध्ये कोरल रीफ खूप ठिकाणी दिसतात. दीज आर दी फॉसिल्स. ब्रांचिओपोड्स हे जे काही आहेत हे फॉसिल्सचे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट, सो फॉसिल फ्युल्स includes coal, oil and natural gas and are formed respectively from the remains of plants and minute shellfish or the mollusca. A study of fossils can provide a visual record in a complete series showing the evolution of organisms, and here आपण इथे स्टडी ऑफ फॉसिल्स साठी एक बेस्ट एक्झाम्पल बघणार आहोत. दॅट इज द स्टेजेस इन इव्होल्युशन ऑफ हॉर्स. आताचा जो हॉर्स आहे, ठीक आहे, बघा आपण लोअर टू अप्पर बघू. आधीचा जो हॉर्स होता म्हणजेच ज्याला हायरॅकोथेरम म्हणत होती, और इओहिप्पस हा आकाराने तुम्हाला लहान दिसेल, डाव हॉर्स दिसेल. नंतर इव्होल्युशनरी त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि नंतर त्याचं कन्वर्जन मिओहिप्पस मध्ये भेटलं. देन मेरीहिप्पस, देन इक्वस, आणि आताचा जो आहे तो कोणता आहे, इक्वस आहे, मॉडर्न हॉर्स. सो हे कशावरून आपण सांगतोय, तर आपल्याला भेटलेल्या एव्हिडन्सेसमुळे. आपण जेव्हा डिगिंग केली, खोदकाम जेव्हा केलं, तेव्हा आपल्याला हॉर्सचे असे फॉसिल्स भेटून आले. सगळ्यात खाली आपल्याला जो हॉर्सशी रिलेटेड त्याचा अँसेस्टर म्हणा किंवा त्याच्यासारख्या बोन्सच्या स्केलेटनशी रिलेटेड म्हणा, जो भेटला दॅट इज अ हायरॅकोथेरियम, जो की साईजने लहान होता. आता हे आपण कसं बघितलं, तर त्याच्या बोन्स ऑफ 4 फूट मुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिडल रिजनला बोन्स ऑफ 4 फूट दिसून येईल प्रत्येकाचा. सगळ्यात खाली हायरॅकोथेरियमचा आहे, देन मिओहिप्पस, मेरिकस, इक्वसचा आहे. तर त्या बोन्स ऑफ 4 फूट मध्ये जी अरेंजमेंट आहे, प्रत्येकाची इव्होल्युशनरी कशी आहे, चेंज झालेली आहे. डिटेल मध्ये आपण त्यांचं बघू. सो the history of this horse is about 60 million years ago, and Eohippus, there is a Hyracotherium. सगळ्यात खालचा जो आहे Hyracotherium is a member of family Equidae. means हॉर्स जे सायंटिफिकली नाव आहे ते आहे इक्वस, Eohippus. सो हा जो हायरॅकोथेरियम होता तो कसा होता, तो आताच्या फॉक्सच्या साईज एवढा होता किंवा डॉग लाईक साईज एवढा होता. लॉंगर हेड होते, लेग्स वेर शॉर्ट अँड 4 टोज ऑन ईच फ्रंट ऑफ फूट. बघा तिथे तुम्हाला फिगर मध्ये दिसेल, टोज दिसतील तुम्हाला 4. देन बट दे आर फॉरेस्ट ड्वेलर, ठीक आहे, सॉफ्ट व्हेजिटेशन वर ते फीड करणारे होते. Then Eohippus through Mesohippus, Meohippus, Parahippus, Meryhippus and Pleohippus to Equus. इथे जनरेशन इव्होल्युशनरी त्यांच्या 3-4 आहेत, पण तुम्हाला स्टडी करायला ह्या 4 जनरेशन आहेत. So the enlargement and elongation of third feet with a loss of the other digit. थर्ड डिजिट मध्ये तुम्हाला बघा, थर्ड डिजिट जो दिसतोय फिगर मध्ये, बोन्स ऑफ 4 फूट. प्रत्येक हॉर्सच्या जनरेशन मध्ये थर्ड डिजिट मध्येच काय आहे, थर्ड डिजिटच एनलार्ज झालेला आहे, एलॉंगेशन झालेला आहे.
आणि दुसरे जे डिजिट आहे ते टोटली लॉस होत गेलेले आहे. आणि आताचा जो हॉर्स आहे सगळ्यात वरचा, त्या हॉर्स मध्ये दुसरे डिजिट दिसत नाही, तर फक्त कोणता दिसतो, तिसरा डिजिट दिसतो. आणि दुसरा आणि चौथा जे आहे ते वर बोन्सची अरेंजमेंट आहे, पण बोन्सच्या अरेंजमेंट मध्ये गेलेले, पण खाली जे डिजिट दिसायचे त्यांच्या आधीच्या जनरेशन मध्ये ते आता दिसत नाही. आणि त्याच्यामुळं काय झालेले आहे, साईज एनलार्ज झालेली आहे. आणि घोड्याचे जो आपण नाल म्हणतो, जी टाच म्हणतो खालची, त्याच्यामध्ये आपल्या बोटांसारखे टोस सारखी अरेंजमेंट दिसत नाही. सो दिस इज ए डिझायरेबल चेंज. आता हा चेंज का होत गेला, तर या चेंज मुळे त्यांची जी धावण्याची स्पीड आहे ती वाढलेली आहे. ठीक आहे, आपण थेरीज मध्ये बघितलं होतं. लॅमार्किझम काय म्हणत होता, तर डिसयूज आणि यूज ज्याचा आहे तेच कॅरेक्टरच तिथे राहतात. यामध्ये काय होत असेल, तर फोर्थ, सेकंड आणि फिफ्थ डिजिट आहे तो फास्ट धावण्यामध्ये त्यांचा रोल राहत नाही, तर थर्ड डिजिटचा आहे. त्याच्यामुळे पुढे ते कॅरेक्टर कसे होत गेले, चेंज होत गेले. ठीक आहे. सो आता स्कलचा जो पार्ट आहे, स्कलचा, ठीक आहे, 4 पार्ट म्हणजे डोक्याचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा एनलार्जमेंट होत गेलेली आहे. ठीक आहे. सो fossil record of hind leg bone of the horse we studied. now बघा या फिगर मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. आता हे जे खाली इओसिनी, ऑलिगोसिनी, मिओसिनी, प्लिओसिनी हे जिओलॉजिकल टाइमचे इरा आहेत, हे डिटेल मध्ये आपण बघणारच. पण इथे आपल्याला हे बघायचे की जे काही पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेस आहेत, म्हणजे फॉसिल्सचे इव्हिडन्सेस आहेत, त्यानुसार आपण हॉर्सचं इव्होल्युशन बघू शकतो. त्याच्यामधले जे चेंजेस आहेत फोर लेग मध्ये ते आपल्याला समजून येते. ठीक आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जो थर्ड डिजिट होता त्याच्यामध्ये एनलार्जमेंट दिसेल, बॉडी हाईट सुद्धा वाढलेली दिसेल. ठीक आहे. टार्सल बोन्स, मेटाटार्सल बोन्स मध्ये सुद्धा तुम्हाला डिफरन्स दिसेल. सर्टन लिंक फॉसिल्स, फॉर एक्झाम्पल आर्चिओप्टेरिक्स. आता तुम्हाला माहिती आहे आर्चिओप्टेरिक्स जो फॉसिल्स आपल्याला भेटलेला आहे, इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन दी रेप्टाइल अँड बर्ड्स. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल अँड बर्ड्स, तर आर्चिओप्टेरिक्सचे जे आपल्याला फॉसिल्स भेटले त्याच्यावर कळतं की रेप्टाइल्स पासूनच बर्ड्स डायव्हर्ट झालेले आहेत, किंवा रेप्टाइल्स पासूनच बर्ड्स पुढे मॉडिफाय झालेले आहेत, किंवा रेप्टाइल्स आणि बर्ड्सचा जो अँसेस्टर आहे तो एकच होता. सो Archaeopteryx, which was the bird-like animal with teeth and provide a link between the reptile ancestry of birds. Okay. The next, microfossils are the oldest fossils of early micro-life, which were the main kind of the until 500 million years ago. Microfossils आपल्याला भेटलेले आहेत. Fossil studyलाच paleontology असं सुद्धा म्हणतात, which show the organic evolution and the gradual process spanning the last 3000 million years of earth history. म्हणजे 3000 वर्षापूर्वीची अर्थची हिस्ट्री जर आपण बघितली तर that is a paleontology. Evolutionary changes were not linear in a straight line, but a branching process of descent
from a common ancestor seen in an evolutionary tree. Evolutionary tree जर आपण बघितली तर एक कॉमन ancestor पासून ब्रांचेस होत जे काही आतापर्यंतचे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला फॉर्म झालेले दिसतात. So these are the introductory part of the evidences of organic evolution. In next lecture, we will study in detail the fossils